महाराष्ट्र राज्यातील जमिनीची संपूर्ण मोजणी आणि गावठाण क्षेत्रातील संपूर्ण मोजणी करावी या मागणीसाठी निमगाव चोभा येथील सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल गिरे यांनी 3 मार्च रोजी आमरण उपोषण सुरू केलं आहे। गेल्या अनेक वर्षांपासून शेतजमिनीची संयुक्त मोजणी झालेली नसून अनेक ठिकाणी मोजणी करण्याची आवश्यकता आहे। अनेक सर्वे नंबर, शिवरस्ते, गावातील गावठाण क्षेत्र हे मोजणी करण्याची आवश्यकता आहे आणि मोजणी करणं हे सरकारचं काम आहे। सरकारने मोजणी करून सर्वे नंबरनुसार प्रत्येक शेतकऱ्याला स्वतःच्या जमिनीचा मोजणीप्रमाणे सातबारा तयार करून देण्यात यावा अशी मागणी कांतीलाल गिरे यांनी केली आहे। संयुक्तिक मोजणी केल्यास अनेक शेतकऱ्यांची वादग्रस्त जमीन शेतकऱ्यांना वहिवाट करण्यासाठी मिळतील आणि अनधिकृतपणे धनदांडग्या शेतकऱ्यांनी गिळंकृत केलेल्या जमिनी गोरगरीब जनतेला आणि शेतकऱ्यांना मिळतील। यासाठी गेली अनेक दिवसांपासून कांतीलाल गिरे हे शासन दरबारी पाठपुरावा करत असून अनेक वेळा सरकारला स्मरणपत्र दिलं आहे, परंतु सरकारने याबाबतीत कुठलीही दखल न घेतल्यामुळे त्यांनी 3 मार्च पासून आमरण उपोषणाचं पुन्हा हत्यार उपसलं आहे। जोपर्यंत शासन याविषयी ठाम निर्णय घेणार नाही तोपर्यंत उपोषणावर ठाम असल्याचं कांतीलाल गिरे यांनी सांगितलंय। भाऊसाहेब गाडे, तेजवार्ता न्यूज नेटवर्क, आष्टी। आपण उपोषणाला बसला आहात, आपल्या काय मागण्या आहेत सरकारकडे? सरकारकडे महाराष्ट्राची पूर्ण जमीन मोजणी तुकडी पद्धत आहे ती, शिवरस्ते, सर्वे नंबर रस्ते, गावठाण मोजणी ह्या आपल्या त्यांच्याकडे मागण्या आहेत। ह्या जवळजवळ 1.5 वर्षापासून मागण्या मी करतोय, मला त्याच्यावर काही ती प्रतिक्रिया देत नाही, त्याच्यामुळे मी आता उपोषणाला बसलेलो आहे। या ठिकाणी आपण पाठीमागे उपोषणाला बसला होता, त्यावेळेस सरकारने काय आश्वासन दिले होते आपल्याला? त्यावेळेस मला पाटोद्याचे जे SDM आहेत त्यांनी मला सांगितलं होतं 3 महिन्यात आपण हे आष्टी आणि पाटोदा हे 2 तालुके मोजून घेऊ। त्यानिमित्ताने मी ते उपोषण सोडलेलं होतं। 3 महिन्यात त्यांनी कालावधी दिला तर त्याला 7 महिने होऊन गेले आणि महाराष्ट्राचे 6 महिन्यात पुढची प्रोसिजर आपली तयार होईल असं म्हणून सांगितलं होतं, त्यामुळे मी ते उपोषण सोडलेलं होतं। गेले 8 दिवसापासून आपण उपोषण करीत आहात, याबद्दल सरकारने काय दखल घेतली आहे आतापर्यंत? फक्त ज्या दिवशी बसलो त्या दिवशी बसलो, दुसऱ्या दिवशी 4 तारखेला माझ्याकडं पाटोद्याच्या मॅडम आणि आष्टीच्या तहसीलदार मॅडम आल्या। यांनी मला सांगितलं हे आपल्या हातात नाही आहे, ते वरच्यांच्या हातात आहे। मग त्यांना मी प्रश्न केला, म्हणलं तुमच्या हातात नाही तर मग तुम्ही आता कशाला? म्हणलं ज्याच्या हातात आहे ना त्या माणसांनाच पाठवा अशी मी त्यांच्याकडे मागणी केली। त्याच्यानंतर त्यांनी डोकून सुद्धा इकडे बघितलेलं नाही, स्टेटमेंट चालू आहे का नाही, काही नाही, काहीच केलेलं नाही विषय। आणि डॉक्टर लोकांची परवा दिवशी पोलीस लोक आले, त्यांनी 2 दिवसासाठी माझ्याकडून लिहून घेतलं होतं 2 दिवस तुम्ही स्टेटमेंट। मी म्हणलं तुमचा मान सन्मान करून 2 दिवस स्टेटमेंट घेतो, नंतर मी स्टेटमेंट बंद करेन। तर त्याच्यानंतर डॉक्टरचे बी कोणी आले नाहीत, पोलिस नाही आले। आत्ता आले म्हणजे वाद झाला गावात म्हणून ते आले आणि त्यांना भेटून त्यांनी आले आणि तर माझ्यापाशी येऊन फोटो काढून निघून गेले। आता काय माहिती आता काय करतात। सरकारने जर दखल नाही घेतली तर आपण पुढे काय निर्णय घेणार आहात? नाही, मी आता उपोषणाला बसलेलो आहे। संविधान मार्गाने मी चालणारा माणूस आहे, त्याच्यामुळं आता त्यांचं मला जीवन ठेवायचं आहे का मारायचं शेतकऱ्यांना? कारण शेतकरी सगळे कोर्टात गेलेलो, त्यांची तळमळी शेतकऱ्यांसाठी आपण बसलेलो आहेत, बाकी काहीच नाही। शेतकऱ्यांचा वाद मिटला पाहिजे कोर्टातला, खूप पिढ्यानपिढ्या हे वाद चालू आहेत कोर्टात, त्याच्यामुळे हे बांधरस्ते शिवरस्ते होणं गरजेचं आहे। साधारणतः आपल्या काय अपेक्षा आहेत? ही लवकरात लवकर त्यांनी तोडगा काढावा एवढीच अपेक्षा आहे। आता मॅडम यांनी सांगितलं आमच्या हातात नाही, कोणाच्या हातात, माझी एवढीच अपेक्षा आहे ज्याच्या हातात आहे ना त्या माणसाने आपल्याकडे यावं, चर्चा करावं। मी शेतकऱ्यांचा काय प्रश्न हे सांगतो, शेतकऱ्यांसाठीच मी हे आता उपोषण करत आहे, त्याच्यामुळे ते ज्याच्या हातात आहे त्या माणसानेच आपल्याकडे आलं पाहिजे। तुम्हाला असं कोणाच्या हातात आहे असं वाटतं? हे आता माझ्या मते आता त्यांनाच माहित नाही म्हणलं तर मी तरी काय सांगू शकतो? मी तर शेतकरी आहे, शेतकऱ्याचा प्रश्न घेऊन यांच्याकडेच मी मागणी केली, ही कुणाच्या हातात म्हणून त्यांनाच मी विचारतोय। त्यांनी सांगायला पाहिजे अमुक अमुक माणसाच्या हातात आहे, त्यावेळेस मला कळलं नाही ह्या माणसाच्या हातात, त्यामुळे मी सांगन ह्या माणसाच्या हातात म्हणून। पण राज्याचे आपल्या तालुक्याचे आमदार साहेबांनी जवळ यायला पाहिजे, कारण त्यांचा प्रतिनिधी आहेत आपल्या तालुक्याचे, त्यांना यायला काय अडचण आहे? त्यांनी बघायला पाहिजे आपल्या तालुक्यात काय चाललंय ती, त्यांना कळायला नको का 8 दिवसात? काय माहिती नाही का त्यांना? खासदाराला माहिती पाहिजे, खासदाराला फिरणं नाही का? खासदार बी जिल्ह्याचे आहेत ना, त्यांना जिल्ह्याची काही माहिती नाही का? पालकमंत्री आहे, पालकमंत्री काय झोपलेले आहेत का? पालकमंत्र्यांनी जागा व्हायला पाहिजे, काय चाललंय तालुक्यात यांच्याकडे विचारपूस केली पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे। या ठिकाणी निमगाव चोभा येथील ग्रामस्थ राजेंद्र गाडे हे आपल्याशी उपोषणाविषयी 2 शब्द बोलणार आहेत। तुम्हाला काय वाटतं? कांतीलाल गिरे यांनी उपोषण चालू केले आहे। कांतीलाल गिरे हे आज 8 दिवस झालं उपोषणाला बसले आहेत, पण त्यांची दखल प्रशासन काय कोणी घेईना।
तर पाठीमागच्या वेळेस पण त्यांनी उपोषणाला बसली होती. तर त्यावेळेस त्यांना असंच मोकार उत्तर दिले कोल्हापुरीचे. पण आता ते उपोषण सोडणार नाहीत. ते म्हणजे हे सुद्धा घेणार, उपचारसुद्धा घेणार. डॉक्टर येतात, कोणी येईना. आता तर कोणी येईना बी. तर याची दखल सर्वांनी घ्यावा शासनाने, असं आमची इच्छा आहे. या पाठीमागे अधिकारी आले होते, नुसते आश्वासन देऊन गेले. परत त्यांनी पुढं काहीच केलेलं नाही. त्यामुळे परत ते उपोषणाला बसलेले आहेत. आता ह्यावेळेस माग 8-10 महिन्यापूर्वी बसले होते. आता ते परत बसलेत. पण आता ते उपोषण सोडणारच नाहीत. कारण इथं त्यांचं म्हणणं की बुवा हे गावातील गावठाण जमीन, शेत रस्ते किंवा 16 नंबर बांध हे रस्ते सगळे शासनाने करून द्यावात, यासाठी ते उपोषणाला बसलेले आहेत.